विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. अग्निपंख या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या चरित्रातून घेण्यात आलेल्या आराधन या पाठाच्या अभ्यासाचा विचार आपण मागच्या काही तासिकांपासून करतो आहोत. या पाठाच्या अनुषंगाने आतापर्यंत आपल्या 3 तासिका झाल्या आहेत. पहिल्या तासिकेमध्ये अग्निपंख याशिवाय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी जे अन्य लेखन केलं आहे त्या लेखनाबद्दलची थोडक्यात माहिती आपण पाहिली. नंतरच्या 2 तासिकांमध्ये आराधन हा जो पाठ आपणाला अभ्यासक्रमासाठी नेमलेला आहे त्या पाठाचे आपण वाचन केले. उद्याच्या तासिकेपासून आपण प्रत्यक्ष या पाठाच्या अध्यापनाला देखील सुरुवात करणार आहोत. आजची तासिका ज्या चरित्र ग्रंथातून हा पाठ घेण्यात आलेला आहे त्या चरित्र ग्रंथाची सर्वसाधारण रूपरेषा तुमच्या समोर उलगडून दाखवावी यासाठी आपण वापरणार आहोत. मला खात्री आहे तुमच्यापैकी अनेकांनी विंग्स ऑफ फायर किंवा मराठीमध्ये अनुवादित झालेले अग्निपंख हे चरित्र आवर्जून वाचले असेल. ज्यांनी वाचले नसेल ते येणाऱ्या काही काळामध्ये हे चरित्र वाचतील देखील. तुम्हाला प्रश्न पडला असेल, अभ्यासक्रमासाठी नियुक्त केलेला एक छोटासा पाठ, पण या पाठासाठी आपण इतक्या तासिका का खर्च करतोय? मित्रांनो, त्याच्या पाठीमागे एक महत्वाचं कारण आहे. शतकामधून एखादं असं व्यक्तिमत्व होत असतं जे अनेक पिढ्यांना सारखी प्रेरणा देत राहतं. एका दृष्टिकोनातून सोर्स ऑफ इन्स्पिरेशन, अखंड प्रेरणेचा स्रोत, हे होणं प्रत्येकाला जमत नाही. 20व्या शतकामधील ज्या भारतीयांची यादी आपण काढली त्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा अखंड प्रेरणेचा स्रोत म्हणून समावेश करावा लागेल. विशेषत्वाने सध्याच्या कोरोना कहराच्या काळामध्ये सारेच दीप कसे मंदावले आता, ज्योती विझू विझू झाल्या, असे निराशेचे हताशतेचे वातावरण सभोवताली असताना प्रतिकूलतेची पर्वा न करता त्याला कृतिशील प्रतिसाद देत स्वतःचं आयुष्य कसं घडवता येतं आणि समाजाचं भविष्य कसं आश्वस्त करता येतं या दृष्टिकोनातून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं अग्निपंख हे चरित्र आणि सोबतच त्यांचा एकूण जीवन प्रवास आपल्यासाठी खूप महत्वाचा, प्रेरणादायी ठरणारा आहे. म्हणून आजच्या तासिकेमध्ये आपण अग्निपंख म्हणजेच विंग्स ऑफ फायर या चरित्राची सर्वसाधारण रूपरेषा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या तासिकेला मी दिलेलं शीर्षक आहे एका ध्येयवेड्या शास्त्रज्ञाचा रोमहर्षक जीवन प्रवास, अग्निपंख. डॉक्टर अब्दुल कलाम यांचा रोमहर्षक आणि रोमांचित करणारा जीवन प्रवास विंग्स ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख हे पुस्तक जगातल्या सर्वात चांगल्या मोटिवेशनल पुस्तकांपैकी एक आहे. या पुस्तकाची जन्मकथा ही मोठी विलक्षण आहे. या पुस्तकाचं शब्दांकन करणारे अरुण तिवारी हे अब्दुल कलामांचे एक सहकारी. त्यांच्या पदाचा स्पष्ट उल्लेख या पुस्तकात नाही, पण दिलेल्या वर्णनावरून ते खूप कनिष्ठ किंवा ज्युनियर लेव्हलचे अधिकारी असावेत हे आपल्या लक्षात येतं. काम करताना त्यांचा कलामांशी प्रत्यक्ष संबंध खूप कमीच यायचा, पण या महान व्यक्तिमत्वाची त्यांना भुरळ पडली. त्यांनी धाडस करून कलाम साहेबांना विचारले की तुम्ही मला तुमचे चरित्र शब्दबद्ध करण्याची संधी द्याल का? कलाम फक्त स्वच्छ हसले. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. नंतर वयाच्या तिशीतच अरुण तिवारी गंभीर आजारी पडले. इतके की ते फार फार तर 1 महिना जगतील की काय अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली. तेव्हा अब्दुल कलाम त्यांना भेटायला जातात. अरुण तिवारींचा हात हातात घेऊन अत्यंत प्रेमाने, तुला माझ्या आयुष्यावर पुस्तक लिहायचे आहे ना, लवकर बरा हो, अशा शुभेच्छा देतात. ते अरुण तिवारी यांच्यासाठी मनातून प्रार्थना करतात आणि आश्चर्यकारक पद्धतीने गंभीर व्याधींवर मात करत अरुण तिवारी बरे होतात. त्यांनी बरे झाल्यानंतर जो शब्द त्यांना कलामांनी दिला होता त्या शब्दाचं प्रत्यंतर पुढे त्यांनी जे चरित्र लिहिलं त्या चरित्रातून आपणाला आलेलं दिसतं. मित्रांनो, हे चरित्र किंवा हे पुस्तक 5 भागांमध्ये आहे. पहिला भाग जडणघडण, दुसरा भाग सृजन, तिसरा भाग आराधन जो आपल्याला अभ्यासक्रमाला आहे, चौथा भाग चिंतन आणि 5वा भाग समारोप.
आपण पूर्वीच्या तासिकांमध्ये चर्चा केल्याप्रमाणे या चरित्रातील तिसरा म्हणजे आराधन हा भाग आपल्या अभ्यासक्रमासाठी आहे. परंतु या संपूर्ण चरित्राची सर्वसाधारण रूपरेषा लक्षात आल्याशिवाय आपणाला प्रस्तुत पाठाचे आकलन होणे अवघड आहे. आराधन या भागात इसवी सन 1981 ते 1991 हा भाग आलेला आहे, ज्यापैकी अगदी आरंभीचा म्हणजे काही अनुभवांचा भाग जर आपण अनुक्रमांकानुसार बोलायला गेलं तर भाग 10 आपल्या अभ्यासक्रमासाठी आहे. स्वाभाविकच या भागाचे नीट आकलन करून घेण्यासाठी आपण प्रस्तुत चरित्राची सर्वसाधारण रूपरेषा समजून घेऊ. आरंभी रामेश्वरम मधल्या धनुष्कवडी या कलामांच्या जन्मगावच्या मोहक आठवणी या पुस्तकामध्ये आहेत. त्यांच्या बालपणात डोकावलं की पैशाने गरीब असलेली पण मनाने प्रचंड श्रीमंत असलेली अनेक माणसे आपल्याला पानोपानी भेटतात. वडील जैनुल आब्दीन हे वृत्तीने प्रामाणिक आणि श्रद्धाळू आहेत. ते रामेश्वरम पासून धनुष्कवडी पर्यंत येणाऱ्या तीर्थयात्रींसाठी लाकडी नौका बनवत असत. आई आशी अम्मा जगातल्या सर्व आयांसारखी प्रेमळ आणि कष्टाळू आहे. जलालुद्दीन नावाचा त्यांचा जिवलग मित्र, जो त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा होता, जो पुढे त्यांचा भावजी झाला, तोही अत्यंत सूरहृदय, व्यवहारज्ञानी आणि उत्साही होता. तो कमी शिकलेला असला तरी आयुष्याचे कोडे त्याला उपजतच उलगडले होते. सतत आनंदी आणि कृतज्ञ असा तो असायचा. जलालुद्दीन वर्तमानपत्र विकायचा. त्याला ह्या कामात मदत करून कलामांनी आपल्या आयुष्याची पहिली कमाई मिळवली होती. तेव्हा त्यांना झालेला अद्भुत आनंद त्यांनी हृदयस्पर्शी शब्दामध्ये सांगितलेला आहे. शमसुद्दीन हा त्यांचा चुलत भाऊ. प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगी त्यांच्या मागे खंबीरपणे ठाम उभा ठाकलेला असायचा. कलामांचं बालपण वाचताना एक गोष्ट सहज जाणवते की त्यांच्यावर लहानपणीच उच्च असे संस्कार झाले. वडिलांची अल्लावर प्रगाढ श्रद्धा, त्यांचे सकाळ संध्याकाळ अंतःकरणपूर्वक नमाज पढणे, लोकांशी मिळून मिसळून वागणे, त्यांना मदत करणे हे कलामांच्या संवेदनशील मनाने टिपून घेतले व वडिलांच्या संस्कारांचा विचारांचा ठेवा त्यांनी आयुष्यभर जपला. लहानपणी कलामांना त्यांच्या वडिलांचे घनिष्ठ मित्र 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असे प्रसिद्ध असलेल्या रामेश्वर मंदिराचे मुख्य पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री यांचा सुद्धा सहवास मिळाला. दरवर्षी होणाऱ्या राम जन्माच्या वार्षिक उत्सवात कलामांना परिवाराने बनवलेली लाकडी नाव वापरली जायची याचा अभिमान होता. अब्दुल कलाम यांनी भारतीय अंतराळ क्षेत्रात जी झेप घेतली त्याचं रहस्यही त्यांच्या बालपणात दडलेलं आहे. समुद्र किनाऱ्यावर जाऊन लाटांचा आनंद घेणं, निसर्गाशी एकरूप होणं हा त्यांचा आवडता छंद होता. समुद्र किनाऱ्यावर बसलेले असताना तासन तास ते आकाशाकडे एकटक बघत असत. आकाशात झेप घेणाऱ्या पक्ष्यांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते. हे पक्षी कसे उडतात याचे त्यांना कुतूहल आणि आकर्षण होते. सारस आणि इतर पक्ष्यांना ते आकाशात उड्डाणे करताना उत्कंठेने पाहायचे, त्यांचं निरीक्षण करायचे. एके दिवशी मीही या पक्ष्यांसारखाच आकाशात झेप घेईन अशा तीव्र इच्छेने बालपणीच त्यांच्या मनात जन्म घेतला आणि पुढच्या 50 वर्षात ह्या जगासाठी ते स्वतःच आकाशा एवढं अनंत विश्वव्यापी असं प्रचंड मोठं व्यक्तिमत्व झाले. त्यांचा हा प्रवास खडतर होता. पावलोपावली आव्हाने होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वतःला घडवले. अखंड श्रद्धा, नम्र स्वभाव, जिद्द, चिकाटी यांच्या बळावर प्रत्येक कठीण परिस्थितीत ते तरुण गेले. त्यांनी एक मोठे उड्डाण केले कारण त्याचे बीज लहानपणीच त्यांच्या मनात रोवले गेले होते. वेगळ्या शब्दात हा लॉ ऑफ अट्रॅक्शन नाही तर दुसरं काय. अब्दुल कलामांनी अंतराळ क्षेत्रात खूप मोठी कामगिरी केली. स्वतःच्या आणि देशाच्या सर्व काल्पनिक मर्यादा तोडून एकामागे एक आलेली अपयशे पचवून त्यांनी एकाहून एक सरस आणि उत्कृष्ट असे सॅटेलाइट, रॉकेट आणि क्षेपणास्त्रे बनवली. आज भारताने या क्षेत्रात जी नेत्रदीपक कामगिरी केली आहे त्याचे बरेचसे श्रेय कलामांना जाते. प्राथमिक शिक्षणानंतर ते आपले प्रिय जन्मगाव धनुष्कोडी सोडून पुढच्या शिक्षणासाठी रामनाथपुरम या ठिकाणी जातात. तिथल्या श्वार्ट्झ हायस्कूल आणि सेंट जोसेफ कॉलेजच्या अनेक आठवणी रम्य आणि आवर्जून वाचाव्यात अशा आहे. त्या पुस्तकातले वर्णन इतके रसभरीत आहे की ते आपल्याला आपल्या प्रत्यक्ष कॉलेज जीवनात जाऊन त्यांचं कॉलेज जीवन समजून घेण्याचा अनुभव देतात.
कृतज्ञ राहणे हे आनंदी जीवनाचं रहस्य आहे हे कलाम यांना माहिती होते. ते आपल्या प्रत्येक मित्राविषयी, आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांविषयी शब्दातून, पानातून प्रचंड कृतज्ञता व्यक्त करतात. सेंट जोसेफ कॉलेजमधून भौतिकशास्त्रात त्यांनी BSc केले खरे, पण त्या शिक्षणाने ते समाधानी नव्हते. विमानात बसण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मद्रासला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. HAL मध्ये आपली इंटर्नशिप पूर्ण केल्यावर एरोनॉटिकल इंजिनियर बनल्यावर त्यांच्या समोर नोकरीच्या 2 संधी उभ्या राहिल्या. पहिली भारतीय वायुसेनेमध्ये वैमानिकाची आणि दुसरी रक्षा मंत्रालयामध्ये अभियंत्याची. त्यांची वैज्ञानिक होण्याची संधी थोडक्यात हुकते आणि त्यांचं स्वप्न भंगतं. तीव्र नैराश्याने ग्रासलेले असताना ऋषिकेशला आल्यावर स्वामी शिवानंदाकडून जीवनाचा खरा हेतू आणि जगण्याची अद्भुत अशी ऊर्जा त्यांना गवसते. कलामांच्या मनातले संशयाचे दाट धुके ज्ञानाच्या प्रकाशात हळूहळू विरून जाते. आता त्यांना सारं काही स्वच्छ नितळ दिसू लागतं. हा भाग आपण सगळ्यांनी आवर्जून वाचला पाहिजे, म्हणजे सध्याच्या प्रतिकूलतेच्या काळामध्ये सुद्धा प्रेरणा कशी असते हे आपल्याला समजू लागतं. दिल्लीमध्ये येऊन रक्षा मंत्रालयाच्या वरिष्ठ वैज्ञानिक पदावर ते आनंदाने रुजू होतात. हाती सोपवलेले पराध्वनिक लक्ष्यभेदी विमानाचे काम असो किंवा डार्ट विमानाचे इंजिन, त्यांनी प्रत्येक काम आनंदाने, पूर्ण निष्ठेने, मन लावून आणि सर्वस्व ओतून केले. त्यासाठी कधी त्यांना कानपूरमध्ये जावे लागले तर कधी बेंगलोरमध्ये पाठवले गेले. बघता बघता 3 वर्षे निघून जातात. त्यांची हुशारी, कामातली तडप आणि असामान्य उत्साह पाहून स्वदेशी हॉवरक्राफ्ट बनवण्याच्या योजनेचा प्रमुख म्हणून त्यांची निवड केली जाते. त्यांना मिळालेली ही संधी त्यांच्या काही वरिष्ठ लोकांना सहन होत नाही. त्यांचा जळफळाट होतो. कलाम म्हणतात, हे माझ्यासाठी अतिशय आव्हानात्मक काम होते. फक्त 4 लोकांची टीम होती. हातात तुटपुंजी साधने होती आणि आजूबाजूला होते मानसिक खच्चीकरण आणि उपहास करणारे, अपयश आल्यावर मस्करी करणारे, टाळ्या पिटणारे, क्षुद्र मनोवृत्तीचे खुजे लोक. विद्यार्थी मित्रांनो, असे लोक आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसत असतात. आपण खूपदा मोडून पडतो, खूपदा खचून जातो, पण जेव्हा जेव्हा अशी हताशतेची वेळ येते तेव्हा तेव्हा कलामांचं आयुष्य आपल्याला इन्स्पायर करण्याचं काम करतं. तर मित्रांनो, पुढे म्हणतायत, वेड्या लोकांची टोळी असे त्यांना उघडपणे बोललं जायचं, टोमणे मारून हिणवलं जायचं. पण असंख्य अडचणींवर मात करून कलामांनी पहिले स्वदेशी हॉवरक्राफ्ट बनवलेच. त्याचं नाव नंदी. संरक्षण मंत्री कृष्णा मेनन स्वतः त्या हॉवरक्राफ्टची तारीफ करतात, सफर करतात आणि कलामांना शाबासकीची थाप देतात. लवकरच पुन्हा एकदा भेटण्याचे आश्वासन देतात. लवकरच मोठ्या प्रमाणावर देशी हॉवरक्राफ्टचे उत्पादन सुरू करायचे वचन देतात. पण पुन्हा दैव आडवे येते, अडचणी येतात. कृष्णा मेनन यांचे संरक्षण मंत्री हे पदच जाते. देशी हॉवरक्राफ्ट बनवले तर विदेशी व्यवहारांमध्ये जे काही घडत होतं त्या काळामध्ये ते बंद पडेल की काय अशी परिस्थिती झाल्याने परत कलामांना हताशतेच्या वातावरणामध्ये जावं लागतं. कलाम खूप खटपट करतात, पण त्यांची मेहनत आणि काही वर्षांचे श्रम वाया जातात. त्यांच्या परिश्रमांवर लाल फितीचा कारभार पहिल्यांदा वरचढ ठरतो. नंदी हे हॉवरक्राफ्ट धूळ खात एका कोपऱ्यात पडून राहते, जे प्रचंड वेदनादायी असते. कलामांचा पुन्हा एकदा दारुण असा मनोभंग होतो. सगळं गुपचूप सहन करून ते कसेबसे दिवस ढकलत जातात. पुन्हा पुढच्या टप्प्यावरती अशीच निराशा दाटून येते. मनोभंग होतो, अपमान होतात, पुन्हा संधी मिळते. पुन्हा या संधीच्या माध्यमातून अगोदर आलेल्या अपयशांवर, अपमानावर ते मात करतात. पण पुन्हा त्यांचे अपमान होतात. म्हणजे कधी ते शिखरावर जातात तर पुन्हा त्यांना पायथ्याशी यावे लागते. शिखर आणि पायथा या दोन्ही टप्प्यांवरती सातत्याने हेलकावतच कलामांची वाटचाल झालेली आहे. पण अखेरीस हे दुःख फार काळ टिकत नाही, कारण आयुष्याच्या ऊन पावसाचा खेळ फार मजेशीर असतो. लवकर एक सुवर्ण संधी त्यांचे दार ठोठावत येते आणि कलामांना एकानंतर एक अशा संधी मिळत जातात आणि या संधीचं कलाम खरोखर सोनं करतात. एक साधा मध्यमवर्गीय किंवा त्याही पेक्षा गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला एक मुलगा, ज्याच्या पाठीमाग कुठलंही बॅकग्राऊंड नाही, बॅकिंग नाही, गॉडफादर नाही,
असा मुलगा जो भारताचा राष्ट्रपती होतो. केवळ एवढंच नव्हे तर शाळेतली मुलं असोत, महाविद्यालयातली मुलं असोत किंवा मध्यम वयामध्ये असणारे कितीतरी तरुण, या सगळ्यांना अखंड प्रेरणा देण्याचं काम कलामांचे शब्द, कलामांचं आयुष्य आणि कलामांची पुस्तकं करत असतात. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकाचं जे ब्लर्ब आहे, जी पाठराखण आहे किंवा मलपृष्ठावर लिहिलेला जो मजकूर आहे तो खूप महत्वाचा आहे. माधुरी शानबाग यांनी या पुस्तकाचा अनुवाद केलाय. या पुस्तकाच्या पाठीमागच्या पृष्ठावरती लिहिलेला मजकूर किती महत्वाचा आहे बघा. तामिळनाडू मधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी 1931 मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुसऱ्या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण ही फार सुंदरपणे वाचकांना सांगितली आहे. हे पुस्तक केवळ डॉक्टर अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञान विषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्र स्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे. तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे. म्हणून मी तुम्हाला आग्रह करेन की हा चरित्रपाठ अभ्यासून झाल्यानंतर जेव्हा तुमच्या हाताशी निवांत वेळ असेल आणि ही हताशता तुम्हाला पण वेढून टाकायला लागेल, तेव्हा एक अखंड प्रेरणेचा दिवा म्हणून अग्निपंख हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचायला घेतलं पाहिजे. त्यातला केवळ आराधन हा छोटासा भाग वाचला म्हणजे आपणाला डॉक्टर APJ अब्दुल कलाम कळाले असं नाही. कलाम कळण्यासाठी अग्निपंख आपणाला हाती घेतलेच पाहिजे असा आग्रह तुम्हाला मी करेन. उद्याच्या तासिकेपासून आपण आराधन हा जो पाठ आहे या पाठाचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा त्याही पेक्षा कलामांचा हा जो साधारणतः 8-9-10 वर्षांचा कालखंड आहे, या कालखंडामध्ये त्यांना कुणी कुणी प्रभावित केले आणि ते कुणाकुणापासून प्रभावित झाले हा भाग समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वाभाविकच आतापर्यंतच्या तासिकांना तुम्ही जसा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय तसाच या पुढील तासिकांना देखील द्याल अशी मला खात्री वाटते. तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.